जय श्रीराम। आज दिनांक 17 एप्रिल 2026 शुक्रवार रोजी पूर्ण भारतभरामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं सिंहस्थनगरी नाशिक सारख्या धर्मपरायण क्षेत्रामध्ये एका नामांकित IT कंपनीमध्ये जो काही जिहादाचा घाणेरडा प्रकार उघडकीस आला आहे, त्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी। त्या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या दोषींना कठोरात कठोर शासन व्हायला हवं। यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं पूर्ण भारतभरामध्ये आजचं हे आंदोलन आपण करतोय। या आंदोलनाचा उद्देश फक्त एवढाच नाही आहे की नाशिकमधल्या जी काही कंपनी होती IT कंपनी, त्या कॉर्पोरेट क्षेत्रातल्या त्या कंपनीजमध्ये जो काही घाणेरडा प्रकार झाला त्या प्रकारासाठीच फक्त हे आंदोलन नाही आहे, तर ज्या कोणी धर्मांध शक्ती या भारताच्या सार्वभौमत्वावर प्रश्न उठवत आहेत किंवा भारताच्या सार्वभौमत्वाला खतरा म्हणून ज्या कोणी जिहादी मानसिकतेच्या शक्ती कार्यरत आहेत, त्या सगळ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह आजच्या कंडिशनला उपस्थित राहिलेलं आहे। ही फक्त कॉर्पोरेट जिहादची एकच प्रकरण आपल्या समोर आलेलं आहे, परंतु नाशिकमध्ये कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या ज्या फायनान्स याच्या क्षेत्रातल्या ज्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं घाणेरडं काम चालू आहे असं काही ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे आणि त्याचा सुद्धा भांडाफोड विश्व हिंदू परिषद बजरंग दल लवकरच करणार आहे। जो तुम्ही बुरख्याचा वगैरे जो विषय घेतला, तर तशा ज्या काही शाळा आहेत त्या शाळांवर सुद्धा कठोर कारवाई करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या शाळांचा जो काही युनिफॉर्म असेल त्या युनिफॉर्मचीच फक्त सक्ती शाळेच्या प्रशासनाने सुद्धा केली पाहिजे। शाळेमध्ये जे काही मंडळ असेल किंवा जे काही कोणी रिस्पॉन्सिबल असतील शाळेमधले, त्यांनी सुद्धा त्या अनुषंगाने त्यात लक्ष घालण्याची गरज आहे। कुठल्याही प्रकारच्या अनैतिक किंवा अवैध कृत्याला शाळेमध्ये थारा देता कामा नये किंवा इतरही अनेक समुदायामध्ये जे अवैध धर्मांतरण चालू आहे त्या धर्मांतरणाच्या विरोधामध्ये सुद्धा कठोरात कठोर कायदा व्हायला पाहिजे। हिंदुत्ववादी संघटना म्हणून आमच्या निदर्शनात ज्या गोष्टी घेतात त्या गोष्टी आम्ही आम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि तमाम हिंदू समाजाला जागरूक करण्यासाठी म्हणून आम्ही हे सगळं करत असतो। त्याच्यामध्ये सरकारचा आणि हिंदुत्ववादी संघटनांचं काही साठलोट आहे वगैरे अशातला काहीच भाग नाही। हिंदुत्ववादी संघटना या स्वाभिमानी आहेत। तथाकथित प्रत्येक हिंदू माणूस जो आहे तो स्वाभिमानी असतो, परंतु काही ना काही कारणामुळे त्याला जर काही एखाद्या ठिकाणी कामाला जायची वेळ आली, जॉबला जायची वेळ आली किंवा काहीतरी करायची वेळ आली, तर त्यासाठी अशा प्रकारच्या अत्याचारांचा सामना जर का त्याला करावा लागत असेल, त्या जवळपास 9 FIR माझ्या माहितीप्रमाणे त्या नाशिकच्या प्रकरणामध्ये दाखल झाल्या आहेत। त्यातली मुख्य आरोपी निदा खान का काय ती अजूनही फरार आहे आणि तिला जर का पकडण्यामध्ये पोलीस प्रशासन सक्षम नसेल तर मग पोलीस प्रशासनाला सुद्धा याच्यावर विचारमंथन करण्याची गरज आहे का आपण खरंच जे काही काम करतो आहोत ते संविधानाला आणि नैतिकतेला धरून आहे का।